मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रोडवर लिहून विटंबना करण्यात आली आहे। अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला गावामधली घटना आहे। गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कुणाल, निश्चित तृषाली, आपण बघितलं की मुस्लिम समाजाच्या वतीने नगर संभाजीनगर महामार्ग जो आहे त्या दरम्यान आता रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आपण हा कोटला परिसर आहे आणि ह्या कोटला परिसरामध्ये मुस्लिम जे तरुण आहे ते आक्रमक झालेले आहे। मुस्लिम धर्मगुरू जे आहे त्यांच्या संदर्भात आक्षेपार्ह या ठिकाणी रांगोळी जी आहे ती काढण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हे संतप्त झालेले मुस्लिम समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। बऱ्याच 1 तासापासून हा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचं काम सुरू आहे, मात्र जमाव जो आहे तो संतप्त झाला होता। सध्या तणावपूर्ण शांतता आहे। आता पोलीस जे आहे ते हस्तक्षेप करत आहे। या प्रकरणी एका संशयिताला देखील ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे। आता सगळा महामार्ग जो आहे तो बंद झाल्यानं वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहे त्या लागलेल्या आहे। नक्कीच धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।